नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसीच्या दोन जाहिराती आलेल्या, एक आहे कार्यकारी सहाय्यक आणि एक आहे निरीक्षक. दोघे जर बघितलं दोघांमध्ये बदल काय, दोघांच्या पेमेंट स्लिपमध्ये बदल काय आहे, दोघांचं कार्यपद्धतीत बदल काय, आणि विशेष म्हणजे दोघांची जी एक्झाम होणार आहे ह्या एक्झाममध्ये परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमामध्ये बदल काय, हा थोडक्यात जर समजून घेतला तर बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तोच सिलेबस 50% तुम्हाला इथे पण उपयोगात येणार आहे, फक्त 50% वेगळा आहे. त्यात अजून काय बदल असणार आहे अभ्यासक्रमात आणि परीक्षा पॅटर्न मध्ये, ज्याला आपण ग्रुप लेवल टायमर म्हणतो, ती एक्झाम मध्ये थोडक्यात हा बदल या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि जर तुम्ही ऍप्लिकेबल आहात आणि तुम्ही इच्छुक असाल या पदासाठी पण फॉर्म भरायला, जर बीएमसीचा भरला असेल तर नक्कीच फॉर्म भरून टाका, कारण तो जो बदल आहे त्या बदलाच्या अगेन्स्ट सुद्धा इग्नाइट अकॅडमी सेपरेट तुम्हाला बॅच दिलेली आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे बीएमसीच्या की आम्हाला त्या बॅच मध्ये ऍड करा, पण विद्यार्थी मित्रांनो माफ करा, 50% सिलेबस वेगळा आहे. त्याला अधिनियम जो 1888 ना डायरेक्ट 50 प्रश्न त्यासाठी वेगळे आहेत, 50% त्याचं वेटेज आहे, त्यासाठी आपल्याला वेगळी फॅकल्टी, तिचं मानधन, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो आम्हाला माफ करा, तुम्हाला फक्त आणि फक्त 295 रुपयात तो 50%चा सिलेबस आम्ही देत आहोत. सो तेवढं फक्त तुम्हाला बेअर करावं लागणार आहे. पण मला माफ करा, तुमची भरपूर जणांचे मेसेज आणि कॉल आहेत, पण तुम्हाला सेपरेट बॅच आम्ही 75% मध्ये देत आहोत, लक्षात घ्या. ओके, आता बघा समजून घेऊया आपण. तुम्ही जर बीएमसी कार्यकारी सहाय्यक व निरीक्षक दोन्ही पदांसाठी फॉर्म भरताय, अभ्यास करताना हा बदल लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे. काय बदल आहे, दोघांचा अभ्यास करताना थोडाफार बदल तर नक्कीच आहे. तो बदल काय थोडक्यात समजून घेऊया. परीक्षेचे माध्यमामध्ये काय बदल असणार आहे का, विषय प्रश्न आणि मार्क्स मध्ये काय बदल असणार आहे का, आणि अभ्यासक्रमामध्ये वेगळा अभ्यास करावा लागणार आहे का, थोडक्यात आपण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. बिफोर दॅट तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं त्या पद्धतीने आपल्याकडे प्रत्येक भर सर हे तुम्हाला बृहन्मुंबई अधिनियम कायदा 1888 अतिशय छान प्रकारे समजून सांगणार आहेत. बाकी काही बघायचं गरज नाहीये. याची तुम्हाला व्यवस्थित नोट्स पण ते प्रोव्हाइड करतील, PYQ पण असतील, किंवा त्याच्यावरती MCQ पण सुद्धा, तुमची टेस्ट बघा, टेस्ट पण ते घेणार आहेत. त्यांनी दिलेच बघा 10+ टेस्ट सुद्धा तुमच्या या 50 प्रश्नांसाठी करून घेणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आजपासून चालू झालेली आहे. लगेच बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. फीज 999 जनरल, 999 प्लस GST आहे. 50% ऑफ आहे पहिल्या 500 विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे. म्हणजे तुम्हाला फक्त ही बॅच 500 प्लस GST म्हणजे 600 रुपयापर्यंत नवीन विद्यार्थ्याला बॅच भेटेल. आणि आपले बीएमसीचे जे विद्यार्थी त्यांना 75% म्हणजे 250 प्लस GST म्हणजे जवळपास 295 रुपयात तुम्हाला ही बॅच अवेलेबल होते. सो नक्कीच बॅचचा फायदा तुम्हाला होणार. किती पर्सेंटेजला वेटेज आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. लाईव्ह लेक्चर आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, 10+ नोट्स आहे, MCQ प्रॅक्टिस, अनलिमिटेड व्ह्यूज. तुम्हाला किती वेळेस लेक्चर पाहायला मिळणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी परत एकदा सांगतो, निरीक्षकाची सुद्धा सेपरेट बॅच जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी आहे. बीएमसीच्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलं असेल त्यांना सेपरेट बॅच घ्यायची गरज नाही. फक्त 295 रुपयात कायदा अधिनियम जो नियम अधिनियम आहे 1888 तेवढाच घ्या. बाकी नवीन विद्यार्थ्यांना त्यांना ही बीएमसीची बॅच पण अजून अवेलेबल आहे. 1124 प्लस GST मध्ये जे नवीन विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरला असेल त्यांना ही बॅच 2.0 ची आपण चालू केली. बघा सेकंड बॅच चालू झाली आहे, फ्रेश बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे. आणि निरीक्षकाची पण सेपरेट बॅच तुम्हाला इथे 178 जागांसाठी ऍड आली. 1124 प्लस GST ही पण बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. 23 सप्टेंबर पासून निरीक्षकाची बॅच आणि अधिनियमची बॅच चालू होते. सो ज्यांना अपेक्षित असेल त्यांनी नक्की ऍडमिशन घ्या. मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जर आपण बघितलं तर या पदाचा वेतन स्तर जो आहे ना तो M15 25,500 पासून 81,100 आहे. किती 25,500 81,100. तेच आपण जर निरीक्षक हे पद बघितलं तर निरीक्षक पदाचा स्तर M17 आहे, म्हणजे जास्त आहे. किती जास्त आहे, 29,200 पासून 92,300 आहे. तिकडे 25 तर इकडे 29,000 आहे, म्हणजे 4-4.5 हजाराचा फरक वेतन श्रेणीमध्ये. बाकी तुम्ही जर बघितलं तर गट कच पद आहे, हे सुद्धा गट कच पद आहे आणि हे सुद्धा गट कच पद आहे. मात्र इथे जागा जास्त आहे, म्हणजे चान्सेस तुम्हाला इथे जास्त आहे, इथे थोडेसे कमी, 178 जागा आहे. दुसरा मुद्दा बघितला तर कार्यकारी सहाय्यक परीक्षा पद्धत बघा. थोडक्यात बघा परीक्षा पद्धत कशी आहे, ही कोणती आहे, कार्यकारी सहाय्यक अर्थात लिपिक या पदासाठी जी एक्झाम होणार आहे तिची पद्धत कशी आहे तुम्हाला बघा. मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी, प्रत्येकी 25-25 प्रश्न, प्रत्येकी 2 मार्काला 50 मार्कांसाठी आहे, 100 प्रश्न 200 मार्कांसाठी आहे. आता बदल जो आहे तो मी ते अंडरलाईन केलाय बघा. काय केलं, मराठीचा क्वेश्चन पेपर मराठीत, इंग्लिशमध्ये, पण उरलेले 2 जे सब्जेक्ट आहे म्हणजे सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, यासाठी मात्र तुम्हाला क्वेश्चन पेपर फक्त आणि फक्त मराठीमध्येच असणार आहे कार्यकारी सहाय्यकाचे. बाकी इंग्लिशमध्ये येणार आहे का, नाही. बाकी 100 मिनिटं, हा सुद्धा एक बदल आहे बघा. 100 मिनिटं तुम्हाला दिले, म्हणजे 100 क्वेश्चन सोडवायचे, 100 मिनिटांमध्ये सोडवायचे, 200 मार्कांसाठी आहे.
आता बदल हा सुद्धा आहे 100 मिनिटाचा, तिथे जास्त मिनिटं दिली तुम्हाला बघा. बाकी इथे प्रत्येकी तुम्हाला ओव्हरऑल 200 पैकी 85% मार्क पडायचे, म्हणजे 200 पैकी 90 मार्क कमीत कमी पडले तर तुमचा विचार मेरिटसाठी केला जाईल. ओके, तेच बघितलं आपण जर निरीक्षक या पद्धतीमध्ये बघा, इथे तुम्हाला 3 विषय कॉमन आहे, मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान. हे काय कॉमन घटक आहे, तिथे पण आहे आणि इथे पण आहे, बरोबर. किती मात्र वेटेज जर बघितलं तर इथे वेटेज झालंय कमी. 10 मार्कांसाठी मराठी इंग्लिश आहे, 20 10 प्रश्न, 20 मार्कांसाठी 15 प्रश्न सामान्य ज्ञान आणि 30 मार्कांसाठी सामान्य ज्ञान असणार आहे. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मात्र तिघही उरलेले सब्जेक्ट तुम्हाला मराठी प्लस इंग्लिश लँग्वेज मध्ये. हा झाला पहिला बदल. म्हणजे इथे तुम्ही जर बीएमसी कार्यकारी सहाय्यक बघितलं तर फक्त मराठीमध्ये, इथे मराठी प्लस इंग्लिश मध्ये क्वेश्चन पेपर असणार आहे. आता इथे अंकगणित फक्त दिला त्यांनी, बौद्धिक चाचणी दिली का, ते बौद्धिक चाचणी दिली, इथे अंकगणित दिले. म्हणजे कार्यकारी सहाय्यकचा अभ्यास करत असताना बुद्धिमत्ता आणि अंकगणित दोघांचा अभ्यास करायचा आहे. इथे मात्र तुम्हाला अंकगणित दिला, याचा अर्थ अंकगणितावरतीच प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हे अंकगणित जर दिला असेल तर बौद्धिक क्षमतेचा म्हणजे बुद्धिमत्तेचा विचार तुम्हाला काही प्रमाणात करावा लागेल, जरी सिलेबसमध्ये अंकगणित दिले असेल तरी. सो कार्यकारी सहाय्यकचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा सुद्धा टॉपिक त्या बॅचमध्ये कव्हर होणार आहे, त्यांना वेगळं करायची गरज पडणार नाही. तिथे अंकगणित पण आहे, बुद्धिमत्ता पण आहे, बरोबर. इथे त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक बदल जो आहे तो आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. 50 प्रश्न 100 मार्क मराठी इंग्लिश मध्ये असणार आहे. हा सगळ्यात मोठा बदल. म्हणजे निरीक्षक या पदासाठी 50% सिलेबस ह्या अधिनियमावरती आलेला. 50% लक्षात घ्या. बाकी 100 प्रश्न 200 मार्काला आणि 120 मिनिटे बघा, म्हणजे 100 प्रश्न असणार आहे, 120 मिनिटांमध्ये सोडवायचा आहे आणि 200 मार्कांसाठी. हा एक बदल आहे बघा, म्हणजे 120 मिनिटं इथे मिळत आहे तुम्हाला. इथे जर बघितलं तर 50% ओव्हरऑल तुम्हाला मार्क पडायचे कॉमन आहे. आता बदल मेजर जो आहे तो इथे मी परत एकदा मेन्शन करतो. अभ्यास करताना हा लक्ष द्यायचा, स्क्रीनशॉट जरी घेतला तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा काय बदल केलाय बघा, इथे टाकलंय मराठी आणि इंग्लिश सामान्य ज्ञान या तिघांसाठी पण आहे. कार्यकारी सहाय्यक निरीक्षक, कार्यकारी सहाय्यक निरीक्षक, कार्यकारी सहाय्यक निरीक्षक तिघांसाठी. बदल फक्त इथे वेटेजचा आहे. इथे वेटेज जर बघितले तर कार्यकारी सहाय्यकाला बघा, कार्यकारी मी इथे लिहितो कार्यकारी सहाय्यकाला आणि इथे निरीक्षकाला. कार्यकारी सहाय्यकाला 25 प्रश्न आहेत, तिघांचे पण. मात्र निरीक्षकाला 10 आणि 15 प्रश्न आहेत. म्हणजेच मार्क जर बघितले तर इथे 50 मार्काला, इथे 20 आणि 30 मार्कालाच फक्त 3 सब्जेक्ट आहे. म्हणजे हे सब्जेक्ट तर कॉमन आहे. जो अभ्यास कार्यकारी सहाय्यकाचा करतो त्याचा अभ्यास निरीक्षकाचा या तिन्ही सब्जेक्टचा होणारच आहे, बरोबर की नाही, होणारच आहे. फक्त काय याचं वेटेज कमी आहे, वेटेज कमी जरी आहे पण अभ्यास मात्र तेवढा करावाच लागणार तुम्हाला, लक्षात घ्या. आता राहिलं थोडंसं वेगळं बघा, इथे बौद्धिक चाचणी दिले कुणासाठी, कार्यकारी सहाय्यकासाठी, जे की वेटेज आहे 25 प्रश्न 50 मार्काला आणि अंकगणित दिले कुणाला, फक्त निरीक्षकासाठी दिलंय 15 प्रश्न 30 मार्काला. बघा ज्यांनी ही बॅच घेतली असेल त्यांना कार्यकारी सहाय्यकामध्ये दोघंही कव्हर होणार आहे, वेगळं काही करायची गरज नाही. फक्त वेगळं काय तुम्हाला अधिनियम 1988 वेगळा आहे. ज्यांनी निरीक्षक बॅच फक्त सेपरेट घेणार असेल तर ते घेऊ शकतात, त्यांना सगळं रिपीट भेटणार. निरीक्षकाचं मात्र त्यांना बौद्धिक चाचणी हे साशंकता आहे, मिळेल की नाही, बौद्धिक चाचणी तुम्हाला इथे मिळणार नाही. किंवा जो बघितला पहिला तुम्ही कार्यकारी सहाय्यक बघितलं तर तुम्हाला इथे सामान्य ज्ञान इंग्रजी आणि मराठी तिन्ही गोष्टी कॉमनच असणार आहे. मग अधिनियम जो आहे निरीक्षकासाठीचे फक्त 50 प्रश्न 100 मार्काचा, वेटेज डायरेक्ट 50%चा आहे, 50%चा. त्या तुलनेने तुम्हाला फी खरंच कमी आम्ही ठेवली, 250 प्लस जीएसटी 295 रुपयात ती बॅच तुम्हाला दिलेली आहे. का कार्यकारी सहाय्यक अभ्यासक्रम जर बघितला, अभ्यासक्रमात थोडासा सामान्य ज्ञानमध्ये दोन्ही ठिकाणी थोडंसं वेगळं दिलं. काय वेगळं दिलं इथे सांगितलं तुम्हाला, सामान्यांचा अभ्यास करताना कार्यकारी सहाय्यकामध्ये काय सांगितलं, बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील, इथे ते दिले. आणि इथे काय दिले मग, निरीक्षकामध्ये सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक वैशिष्ट्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प प्रोजेक्ट, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिका प्राधिकारी ऑथॉरिटीज यांच्याशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. आता अमोल गाडेकर सर तुम्हाला दोघांनाही कॉमन लेक्चर घेणार आहे, तिथे पण बीएमसी मध्ये जे सामान्य ज्ञानला घेऊ त्यामध्ये हा पण सिलेबस कव्हर होऊन जाईल, किंवा इथे पण सामान्य सेपरेट बॅच घेतली तर बीएमसीचा सिलेबस कव्हर होऊन जाईल. सो बीएमसी मुलांना मी सांगतो तुम्हाला याच्यासाठी वेगळी बॅच वेगळं काय मिळणार नाही आणि घ्यायची गरज पण नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे, काळजी करू नका. ओके, दुसरं घटक काय, इथे तुमचे सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे दोन जे सब्जेक्ट आहे, ही परीक्षा तुमची फक्त मराठीत होणार आहे, बाकी इंग्रजीमधून होणार आहे, मराठीमधून होणार आहे. हा बदल इथे पण तुम्हाला बघायला मिळेल. इथे काय केलं त्यांनी, मराठी तसेच इंग्रजी दोन्ही भाषेतून तुमचे इतर पेपर असणार, कोणते, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि अधिनियम 1888. बाकी लँग्वेज पेपर लँग्वेज. हा एक बदल आहे, हा एक लक्षात घ्या. आणि बाकी नॉर्मलायझेशन तर असणारच आहे,
फक्त हा एक बदल तुमचा समजून घ्या, लक्षात घ्या. इथे ग्रुप लेवल टायमिंग सेटर असणार बघा, ग्रुप वाईज टाइम सेटर असणार आहे. इथे नॉर्मलायझेशन होणारच आहे. मग ग्रुप लेवल काय वेगळा दिलाय, कार्यकारी सहाय्यक ग्रुप लेवल जर आपण बघितला तर यामध्ये तुम्हाला 25 मिनिटात 25 प्रश्न बघा, 25 मिनिटात 25 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि सब्जेक्ट तुम्हाला मी आता सांगितलं तेच सब्जेक्ट आहे, बरोबर. तेच तुम्ही इथे जर बघितलं निरीक्षकामध्ये तुम्हाला 30 मिनिटं दिली आहे, 30 मिनिटात 25 प्रश्न बघा, 30 मिनिटात 25 प्रश्न. यामध्ये थोडा बदल लक्षात घ्या काय असणार आहे बघा. मराठी ग्रामर जे आहे ना प्रत्येक 2-2-3-3 प्रश्न आहे. त्यानंतर इंग्लिश ग्रामर 3-3-2-2 प्रश्न आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान 4-4-4-3 प्रश्न आहे. आता इथे आहे अंकगणित 3-4-4-4 आहे, बरोबर. आता अधिनियम जर आपण बघितला तर त्याचे सगळ्यात जास्त मार्क तुम्हाला प्रश्न पण मार्क पण आहेत, 13 क्वेश्चन, 12 क्वेश्चन, 12 क्वेश्चन, 13 क्वेश्चन. मग निरीक्षक या पदासाठी तुम्हाला अधिनियम 1888 प्रॉपर करणं गरजेचं आहे. आता हे लॉ मध्ये बसतं आणि प्रत्येक भट सर तुम्हाला अतिशय प्रॉपर पद्धतीने हे शिकवणार आहे. आता थोडक्यात बदल तुमच्या लक्षात आला असेल आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे बघा. कार्यकारी सहाय्यकाची सुधारित ऍड आलेली आहे आणि ती ऍडची फॉर्म भरण्याची प्रोसेस 21/9 पासून चालू होते, 11 ऑक्टोबर पर्यंत आहे बघा. 21 सप्टेंबर पासून चालू झाली आहे, 11 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरू शकता. आणि आता जो फॉर्म आहे निरीक्षकाचा तो 20 सप्टेंबर पासून चालू झाला आहे, 19 ऑक्टोबर पर्यंत भरू शकता. पुष्कळचा वेळ आहे फॉर्म भरण्याचा. प्रोसेस फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ माझा येऊन जाणार आहे, त्यानंतर फॉर्म भरा. काही अडचण असेल तर त्या सगळ्या शंका दूर केल्यानंतरच फॉर्म भरा, घाई करू नका. या संदर्भातली तुम्हाला जी बॅच मी तुम्हाला आता सांगितली, प्रत्येक भट सरांची बॅच आजपासूनच चालू झाली आहे. जे बीएमसीची विद्यार्थ्यांनी बॅच घेतली त्यांना 75% ऑफ 295 रुपयात इन्क्लुडिंग जीएसटी बॅच मिळणार आहे. आणि जे नवीन विद्यार्थी त्यांना पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 500 प्लस जीएसटी म्हणजे 600 रुपयात ही बॅच अवेलेबल असणार आहे. डायरेक्ट ऍप डाउनलोड करा, आपलं हे ऍप आहे, ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट सरळ सेवेच्या माध्यमातून या बॅचेस परचेस करू शकता. कुणालाही कॉल करायची गरज, तुमचे पैसे कुठेही जात नाही. जर टेक्निकली काही अडचण आलीच तर या नंबरला कॉल करू शकता, 88-88-25-117. आणि सेपरेट बॅचेस पण मुंबईची, बृहन्मुंबईची बीएमसीची कार्यकारी सहाय्यक 2.0 ची बॅच फ्रेश चालू झाली. पहिल्या बॅचला आता ऍडमिशन घेऊ नका, 2.0 च्या बॅचला ऍडमिशन घ्या. सेम फी स्ट्रक्चर 1124 प्लस जीएसटी. नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी मिळाली, मग अशा विद्यार्थ्यांसाठी परत एकदा फी स्ट्रक्चर तीच ठेवली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा आग्रह होता, सो ही बॅच तुमच्यासाठी ठेवलेली आहे 1800च्या पदांसाठी. आणि निरीक्षकाची पण बॅच सेपरेट ठेवली 1124 प्लस जीएसटी मध्ये. सो काही अडचण असेल तर नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.